नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे. कारण की आता हॉस्पिटलमध्ये असते आणि खूप टेन्शनमध्ये असते की आता शरूची तब्येत कधी बरी होणार आणि तिला कधी सोडून देणार. आता बाहेर आलेले असतात तेवढ्यातच की म्हणते डॉक्टर शर्वरी वंच कशा आहे, काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. डोक्याला हलकीशी जखम झाली होती, ड्रेसिंग केलंय, बरं वाटेल. पण कसं आहे ना मॅडम, गोष्ट जी सांगतोय ना ती फार सिरियस आहे. मानसिक स्थिती आहे ना ती ठीक नाहीये. त्यांच्या मनावर मेंदूवर फारच परिणाम झालाय. पद्धतीने स्वतःला जखम करून घेतली ना त्यांनी. काळजी करून घ्यायला काळजी करायलाच हवी, कारण आता जी जखम केली त्यापेक्षाही भयानक प्रकारे स्वतःला ते इजा पोहोचवू शकतात. मानसिक स्थिती त्यांची बरी नाही, त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यावीच लागणार आहे. जानकी म्हणते हो ना डॉक्टर, सध्या जेलमध्ये डॉक्टर, त्यांची काळजी कशी घेऊ? मला वाटतं त्याच गोष्टीचा त्यांनी ट्रेस घेतलाय, जेलमध्ये आहेत त्या, आणि म्हणूनच त्यांची मानसिक स्थिती खराब झाली आहे. म्हणतात तुम्ही ठरवा की काय करायचं आणि काय नाही. आणि डॉक्टर जानकीला सल्ला देऊन डॉक्टर निघून गेलेले असतात. जानकीला बिचारीला फार टेन्शन आले. परत जर शरूने असं काही केलं तर करायचं काय? इकडे आता ऐश्वर्या रूम मध्ये असते आणि तिचं काहीतरी पुस्तक वगैरे वाचण्याचं काम चाललेलं असतं. सारंग आलेलं असतो. ऐश्वर्या, जानकी बहिणीचा फोन आला होता, तुम्हाला आणि अवंतिका बहिणीला रात्रीच्या जेवणाचं बघायला लावलं. तिला यायला खूप उशीर होणार आहे, त्यामुळे स्वयंपाक तुम्हाला दोघींनाच बनवायचा. बरं उठते आणि सारंगला म्हणते काय झालंय का सारंग, तुम्ही एवढे का सिरियस आहे आणि एवढं काय टेन्शन आहे तुम्हाला, काय झालंय आणि जानकीला उशीर काय होणार आहे, अशी कुठे गेली आहे ती? ऐश्वर्या, जानकी बहिणीला हॉस्पिटलमध्ये जायला लागलं. हॉस्पिटलमध्ये का? आता कोणाचं दुखतंय, कोण आजारी आहे? ताईने पोलीस स्टेशनमध्ये स्वतःचं डोकं आपटलं, रक्तबंबाळ झाली, चक्कर येऊन पडली. मग आता ती सिरियस झाल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लागलंय की तिला डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये न्यायला लागलं. ऐश्वर्या आता हसते आणि म्हणते काय हसत असते आणि टाळ्या वाजवते, कारण शरू हे नाटक करते हे तिला पक्क माहिती असतं. घरभर जोर जोरात हसत असते ही ऐश्वर्या. आणि सारंगला अजून विचित्र वाटतं की माझी बहीण सिरियस तिथे आणि ही काय हसतीये. अरे आता हसण्यासारखं काय, हसू नाही तर काय करू, हे एक्सेप्टेड होतच. ती काहीतरी ड्रामा करणार, सगळ्यांना सिंपती मिळवण्यासाठी तिने बरोबर काय करायचं ते केलंय. मला माहितीच होतं ही असं काहीतरी करणार आहे. त्यामुळे सारंग विशेष असं काही नाहीये, हसू येतंय ते फक्त तिच्या वागण्याचं. तिच्या मूर्खपणाचा एवढा त्रास करून घ्यायचं काहीच गरज नाहीये. सिंपती करते ती, सिंपती मिळवण्यासाठी सगळे प्रयत्न चाललेत तिचे. ऐश्वर्या वासा बस, तिच्याबद्दल वाईट वाटत नाहीये, टेन्शन येत नाही, ती गोष्ट वेगळी. निदान काही बोलू सुद्धा नका तुम्ही. त्याच्याविषयी वाकडाच विचार केलाच पाहिजे का? जरा जरी चांगला विचार करा प्लीज. कुठेपर्यंत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करेपर्यंत कोणी नाटक करतं का? ऐश्वर्या जरा तरी माणुसकी म्हणून विचार करा ना तुम्ही. विश्वास नाहीये तिच्यावर मान्य आहे, पण स्वतःच्या जीव धोक्यात कोणी घालेल का? एवढं ती मारून घेतलंय स्वतःला की तिला ऍडमिट करायची वेळ आली आहे. करू नाही तर नाही करू, शर्वरी 100% करू शकते. त्यामुळे प्लीज मला काय सांगायला जाऊ नका सारंग, प्लीज. तुम्हाला लिहून देते, शर्वरी हे सगळं मुद्दाम आणि मुद्दामच करतीये. माहितीये हे जे नाटक जानकीच्या समोर केलं तर जानकीला दया येणार, आणि जानकीला दया आली की जानकी सगळ्यातून वाचवणार म्हणजे वाचवणार. जानकी पुढे तिने नाटकं केले तरी बरोबर जानकी तिच्या जाळ्यात अडकलीये. हुशार आहे ती शर्वरी, फार हुशार आहे. शर्वरी ही नाटकं करते आणि बिचारी जानकी तर अडकली आहे जाळ्यामध्ये. ऐश्वर्या बासा, तुम्ही नको नको ते आणि खूप काही बोलताय, विचार न करता बोलताय ना ऐश्वर्या, प्लीज. त्यापुढे एक जरी शब्द बोललात ना तर काय माराल का? मारा की. आता सारंग घाबरलेलं, तुमच्या पुढे एकही शब्द बोलणार नाही आम्ही. ऐश्वर्या आता हसायला लागलेली असते. काय सारंग, सांगू का सारंग, मला वाटलं होतं त्यापेक्षा जास्ती भोळ्या तुम्ही. किती भोळा आहे माझा नवरा. ऐश्वर्या आता हसत असते. क्यूट आहे सारंग तुम्ही. आय लव्ह यू म्हटलेली असते. सारंगला धक्का बसतो, ह्या काय बोलून गेल्या? लव्ह यू म्हणावं म्हणून किती किती प्रयत्न केले, किती मी काय काय केलं, आणि आय लव्ह यू सहज बोलून गेलेत ह्या. चिडलेलं असतो की आय लव्ह यू बोलले तर बोलल्या, थांबल्या सुद्धा नाही, डायरेक्ट निघून गेल्या. या शब्दासाठी अगदी तरसलो होतो मी. तुला प्रतिसाद द्यावा या मनस्थितीत नाहीच मी. ऐश्वर्या आता निघून गेलेली असते. सारंगची बडबड चाललेलीच असते. ऐश्वर्या मी तरी काय करू, मनस्थितीच ठीक नाहीये. तुम्ही आता या अवस्थेत मला बोलल्या, आय एम सॉरी. खरंच माझी मनस्थिती ठीक नाहीये, मी त्यामुळे काहीच करू शकत नाही. बरं इकडे त्या अवंतिकाकडे आलेली असते आणि अवंतिकाचं स्टडी चाललेलं असतं. तेच विषयी ती आता जरा अभ्यास करायला लागलेली असते. तिचा फोन आला होता, तिने सांगितलंय की संध्याकाळच्या जेवणाचं आपल्याला बघायचं, तेव्हा काय करायचं काय नाही मला एक आयडिया देतीस का अवंतिका? यायला उशीर होणार कारण ती हॉस्पिटलमध्ये गेलीये. हॉस्पिटलमध्ये? जानकी बहिणी काय झालंय ऐश्वर्या, जानकी का गेली हॉस्पिटलमध्ये? अगं काही नाही, ती शर्वरी ना स्वतःचं डॉक्युमेंट हॉस्पिटलमध्ये फोडून घेतलंय, मग तिला ऍडमिट केलंय जानकीनं. अवंतिकाला टेन्शन आलेलं असतं की शर्वरीने स्वतःचं डोकं फोडलं, तेही जेलमध्ये, आणि म्हणून तिला ऍडमिट केलंय. आता ही फार सिरियस गोष्ट आहे. हो रिलॅक्स, एवढी काय हायपर होतीये, जरा रिलॅक्स राहा की. आपल्यासाठी हे नवीन नाही, या आधी सुद्धा असे ड्रामे केलेच की. सुद्धा मी म्हटलं होतं की तिला आत्महत्या करायचीच होती. या आधी जेव्हा तिने प्रयत्न केला तेव्हा तिच्या घरी करायची की, ती आपल्या समोर येऊन कशाला आत्महत्या करते? सगळं नाटकं करते ती शर्वरी. आपल्या घरी आत्महत्या करायचं सोडून इथे बरोबर सगळ्यांच्या समोर नाटकं करायला सुरुवात केली. माहिती नाही नाटकं बिटकं केली की तिला महत्व दिलं जाणार, तिची काळजी घेतली जाणार, तिला हवं ते मिळणार, सिंपती मिळणार. बरोबर शर्वरीने डोक्याने प्लॅन केलाय बघ. तिला आपण काय म्हणणार, शरू अजिबात काळजी करू नको, आम्ही आहोत की तुझ्या सोबत. आणि तिने काय केलं, या वेळेला सुद्धा वेगळं काही केलं नाही, बरोबर तसंच केलं. आणि आता जानकी तिच्या बरोबर 24 तास असणार, हो की नाही? कारण जानकीला
आजी लागणार ना शर्वरी वंशची. बरोबर तिने जानकीला जाळ्यात अडकवलं. भोळी जानकी आणि तिचा फायदा शर्वरीने बरोबर घेतला. ऐश्वर्या खूप काही बडबड करत होती. का म्हणते ऐश्वर्या तू काय बोलतीये, तू गप्प बसतीस का? प्रत्येक वेळेला निगेटिव्ह विचार केलाच पाहिजे. एक प्रश्न विचारतीये मी, एक लॉयर म्हणून उत्तर दे. या घरची सून, मेंबर, काही नातेवाईकी म्हणून उत्तर देऊच नको. अवंतिका तुला खरंच वाटतं का शर्वरी निर्दोष आहे? ती आपल्याला फसवत नाहीये. तिने खरं ती इनोसंट आहे. तिने खून केलेला नाहीच आहे. खरोखर वाटतंय तुला अवंतिका? ईश्वराने जो प्रश्न विचारलाय त्यामुळे अवंतिका आता विचार करायला लागलेली असते. शक्य आहे, पण एवढं ठामपणे तू कसं बोलू शकतेस ग? ती की एक नंबरची खोटारडी बाई आहे. ती काहीही करू शकते आणि नाटकं तर कमालीचे करते. ती स्वार्थी आहे. तिला जितकं मी ओळखलंय ना तितकं कोणीच ओळखलेलं नाहीये. तिचा रंगरूप फक्त मीच बघितलाय. जे नाटक करते ना ते का करतेय? जानकी तिच्या समोर आहे. जानकी पटकन तिच्या जाळ्यात अडकणार आहे म्हणून तिची नाटकं चालली आहेत. आपल्या कोणाच्या समोर तिने नाटक केलंच नसतं, कारण आपण तिच्या थेऱ्या ओळखून आहे ना. पण बिचारी जानकी कशी आहे ना, लगेच सगळं काही विसरून जाते आणि माणुसकी तिची जागी होते. बरोबर तिने जानकीला जाळ्यात ओढलंय. जानकीच्या समोरच तिची नाटकं चालली आहे. ऐश्वर्या अजिबात घाबरत नसते. जे आहे ते बिंदास बोलून मोकळी होत असते. पण ती का त्याला शांत बसलेली असते, शॉक मध्ये असते. ऐश्वर्या म्हणते हे बघ अवंतिका, मी शर्वरीबद्दल जे काही बोलतीये, जे काही वागतीये, तुला आणि जानकीला तुम्हाला दोघींनाही आवडत नाहीये. पण मी तिला जितकी ओळखते ना त्यावरून मी तर तेवढंच बोलू शकते. जे मी बघितलंय, जे मी तिला ओळखतेय ना त्यावरून मी जे बोलतेय ना ते अगदी खरं आहे. शर्वरीला बाहेर काढण्यासाठी, निर्दोष मुक्तता करण्यासाठी एवढं सगळं करतेय ना तू अवंतिका. तू लावून तू केस लढशील, कदाचित दिवस रात्र एकत्र करशील तू आणि शर्वरीला निर्दोष तू बाहेर सुद्धा काढशील. पण कसं आहे ना अवंतिका, नंतर तुला कळालं की शर्वरीच गुन्हेगार आहे, तिनेच विक्रांत भाऊजींना मारलंय, तर तू काय करशील ग? स्वतःला माफ करू शकशील का एका गुन्हेगाराला वाचवलंय म्हणून? तू अवंतिका लक्षात घे, सौमित्र चुकीचा नाहीये. त्यांनी फार विचार करून हा निर्णय घेतलाय. सौमित्र सख्या बहिणीची केस लढत नाहीये. यामागे काहीतरी रिझन असेल ना अवंतिका. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. सौमित्र चुकीचा नाहीये, गैरसमज करून घेऊ नको. ऐश्वर्याने चांगलीच कान उघडणी केलेली असते अवंतिकाची. बहीण आहे सख्खी म्हणून तू बोलून दाखवत नाहीये, पण सगळ्यापासून मुळातच तू लांब राहण्याचा प्रयत्न करतो. उगाच नकार दिलेला नाहीये. आणि हे बघ, तू एक भावनिक किंवा तुझी ननंद या नात्याने केस लढतीये आणि सौमित्राला चुकीचं ठरवतीये, बरोबर? आणि तू ही केस लढणार यात काही शंकाच नाही आणि जिंकणार हे मला माहितीये. तू सक्षम आहेस, मला चांगलंच माहितीये अवंतिका. पण चुकीच्या माणसाला प्लीज पाठिंबा देऊ नकोस. ऐश्वर्या खूप समजावून सांगत असते अवंतिकाला. प्रेग्नंट आहे, तब्येतीकडची काळजी घे, घरात जे वातावरण आहे ते सगळं काही तुझ्या बाळावर परिणाम व्हायला नको अवंतिका प्लीज. मोठं मन नाहीये ग बाई तुमच्यासारखं, म्हणून समजावण्याचा आणि सांगण्याचा प्रयत्न करते. बघ पटलं तर पटलं, नाही तुला जे करायचं ते तू करणारच. जानकीने आता ऋषिकेशला फोन लावलेला असतो आणि ऋषिकेश काम करत असतो त्याच्या ऑफिसमध्ये. आता सगळं घडलेला प्रकार जानकी ऋषिकेशला व्यवस्थित सांगते. ऋषिकेश ते ऐकतो तेव्हा त्यालाही धक्का बसतो. करायच्या गडबडीत होती त्यामुळे तुम्हाला फोन लावला नाही. आय एम सॉरी. तुम्ही आता कुठे आहात? ऑफिसमध्ये आणि बाजार समितीमध्ये पोहोचायचंय जानकी. प्रॉब्लेम झालाय ना, त्यामुळे मला बाजार समितीत पोहोचणं फार गरजेचं. तुमचं काम व्यवस्थित बघा, मी बघते शर्वरीकडे. तुम्ही यायची गरज नाहीये. तुम्ही तुमचं काम करा ऋषिकेश, मी बघते इकडे. ऋषिकेश म्हणतो घरात एवढे प्रॉब्लेम सुरू आहे आणि मी तिथे नाहीये जानकी. आय एम सॉरी. सगळं तुला एकटीला हँडल करायला लागतंय. असू द्या, धावपळ सुरू आम्हाला कळत नाही का? मी समजू शकते ऋषिकेश. व्यवस्थित तुमचं काम करा, बघूचे आपण. ऋषिकेशला बाहेर जायचं असतं उद्या पहाटे. जानकी म्हणते हरकत नाहीये. पण ती का अजून सुद्धा रात्रभर जागून स्टडी करत असते, कारण तिला काहीही करून हे केस जिंकायची असते आणि काही झालं तरी शर्वरीला याच्यातून बाहेर काढायचं असतं. अवंतिकाच्या डोक्यात आता चक्र चालू झालेलं असतं. ऐश्वर्या म्हटलेली असते की खरंच अवंतिकाने तिच्या नवऱ्याला मारलं नाही याची खात्री आहे का तुला? आणि तू जर केस जिंकली आणि नंतर कळालं की शर्वरीनेच विक्रांतला मारलं होतं तर काय करशील ग अवंतिका? अवंतिकाचं डोकं आता बधीर झालेलं असतं. केस लढू की नको लढू? डोक्यात चक्र चालू होतं. खरंच अवंतिका निर्दोष असेल की खरंच दोषी असेल? अवंतिकाला काहीच गॅरंटी नसते. शेवटी खरंच निर्दोष असतील का? आता अवंतिका चलबिचल करायला लागलेली असते. अवंतिका स्वतःची समजूत काढते. अवंतिका ठरलंय ना तुझं, मग आता केस लढायची, जे होईल ते होईल. प्रत्येक गोष्टीत निगेटिव्हच विचार करते. तिचं म्हणणं अजिबात ऐकायचं नाही आपल्याला. रात्रभर जागून स्टडी चाललेलाच असतो अवंतिका. का म्हणते एकदा शरुताईंशी डायरेक्ट बोलायलाच हवं, म्हणजे बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील. विक्रांत भाऊजीच्या लाईफ बद्दल कोणालाच माहित नाहीये, शर्वरीच काय ते सांगू शकते. आता अवंतिकाला जरा शुद्ध आलेली असते, मलमपट्टी केलेली असते. जानकी तिची काळजी घेत असते हॉस्पिटलमध्ये. रात्रीची अवंतिका आलेली असते हॉस्पिटलमध्ये शर्वरीला प्रश्न विचारण्यासाठी. ठीक असाल तर प्रश्न विचारते, नाही तर नंतर बोलते. शर्वरी म्हणते नाही अवंतिका विचार, तुला काय विचारायचं? की बहिणीने मला का वाचवलं हा प्रश्न पडलाय मला. अवंतिका म्हणते शर्वरी ताई, इतक्यात हिंमत हारायची नाही, आपल्याला खूप लढायचंय. काय उरलंय अजून सांग की. आणि माघार घेतली म्हणून काय झालं? मी आहे ना, मीच लढणार आहे तुमच्या बाजूने. शर्वरी आणि जानकी अवंतिकासाठी लढत असतात, तिची काळजी घेत असतात. आता शर्वरीला गिल्टी फील होत असतं. मी यांच्याशी इतकी वाईट वागले, इतके तुसडेपणाने वागले, इतकं यांना टॉर्चर केलं, तरी सुद्धा ते माझ्यासाठी लढताय. तुम्ही कशाच्या बनल्यात ग नेमकी? इतकं सगळं तुमच्याबरोबर मी वागली आहे, तरी सुद्धा माझी काळजी तुम्ही घेताच आहे. घरच्या लोकांचा विरोध पत्करून खरंच
कमाल वाटते मला तुमची. काळजी घेतोय कारण आपण एक कुटुंब आहोत. मी खूप वेळा सांगितलंय म्हणसं. अवंतिका तुमची केस लढणार आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही सपोर्ट करा आणि जे काही विचारेल ते खरे खरे उत्तर द्या. माघार घेऊ नका प्लीज. पॉझिटिव्ह राहायचंय आपल्याला, निगेटिव्ह नाही. अवंतिका म्हणते आम्हाला माहिती तुम्ही किती स्ट्रॉंग आहे, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि बिंदास केस लढायची. विक्रांत भाऊजीला मारल्यावर कुणाला फायदा होणार असेल, कोण विक्रांत भाऊजीला मारणार असेल, जरा एकदा विचार करा प्लीज. तरी म्हणते कोणीच नाही विक्रांतला मारू शकत, त्याचा दुश्मन नाहीच आहे कोणी. आता अवंतिकाने खूप सारे प्रश्न विचारलेले असतात जे योग्य आहे, जे म्हणजे उत्तर देऊ शकते. पटापट पटापट शर्वरीला उत्तर दिलेली असतात. शर्वरीने अवंतिकाला उत्तर दिलेली असतात. जे जे काही डाऊट असतात अवंतिकाला ते सगळे काही ती क्लिअर करण्याचा प्रयत्न करत असते. शर्वरी जर खरं बोलली, सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली तरच काय ती जिंकू शकतात हे शर्वरीला आणि अवंतिकाला दोघींना सुद्धा माहिती आहे. अवंतिकाला पूर्णपणे सहकार्य करत असते आणि ती जे काही प्रश्न विचारते ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं खरं खरं देण्याचा प्रयत्न करत असते शर्वरी. अवंतिकाने खूप अभ्यास केलेला असतो आणि त्यानुसार ती शर्वरीला प्रश्न विचारत असते. तिला जे जे काही अडचण येणारे, जे जे काही प्रश्न विचारायचे आत्ताच सगळी तयारी करून घेत असते. म्हणजे तिला पुढे जाऊन जे पॉईंट मांडायचे त्यात ती कुठे अडकळणार नाही. यासाठी अवंतिकाने खूप अभ्यास केलेला असतो आणि शर्वरीने सगळ्याच प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर देण्याचा प्रयत्न केलेला असतो. शर्वरीने सुद्धा मन घट्ट करून सगळ्याच प्रश्नांची उत्तरं दिलेली असते. ती रडत असते, स्वतःला सावरत असते आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला असतो. जवळजवळ आता सगळीच प्रश्न विचारून झालेली असतात. थँक्यू सो मच शरुताई, तुम्ही खूप खूप चांगली प्रश्नांची उत्तरं दिली आणि हे जे उत्तरं दिली आहे, ज्याची माहिती मला मिळाली आहे, त्यामुळे आपल्याला नक्कीच काहीतरी फायदा होऊ शकतो. सिस्टर आलेली असते, तुमची भेटायची वेळ संपली आहे, तुम्ही आता निघा इथून. जानकी म्हणते हो आम्ही निघणारच आहे. जानकी आता म्हणते की शर्वरी वंश आम्ही आता निघणार आहे, पण तुम्ही निर्दोष आहात, मग तुम्हाला शिक्षा होण्याचा प्रश्नच नाहीये. अवंतिका तुम्हाला सोडवणार म्हणजे सोडवणार, यात काही शंकाच नाहीये. तुम्ही बिंदास आणि कॉन्फिडन्स राहायचंय. तुम्ही सुटणार यात काही शंकाच नाहीये. आता आम्हाला घरी जायला लागते कारण खूप उशीर झाला. तुम्ही पॉझिटिव्ह राहा, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. जानकी आणि अवंतिका आता चाललेले असतात. शर्वरीला कॉन्फिडन्स दिलेले असतो, प्रेमाने बोललेले असतात, त्यामुळे तिला सुद्धा जरा बरं वाटतं. आता या दोघी जणी चाललेले असतात. त्या दिवशी सकाळी नाश्ता करत असतो सौमित्र. एकटाच बसलेला असतो डायनिंग टेबलवर. ती तयारी करून आता कोर्टात चाललेली असते. त्याच्या जवळ आलेली असते ती बोलाय. पण जानकी ऐश्वर्या आता सगळे चाललेले असतात. तयारी झाली का? अवंतिका म्हणते हो आणि जानकी म्हणते ऐश्वर्या आईंना माहित नाही बरं, इयरिंग आईला काहीच माहित नाही आणि यातलं काही माहिती पण होऊ देऊ नका. मित्र अवंतिकाशी एकही शब्द बोलत नाही. ते कोर्टात चालू. ऐश्वर्या आईंची काळजी तू घ्यायची. ऐश्वर्या म्हणते हो ठीक आहे. मित्राने टेबलवर ऍपल असतं, पटकन घेतो आणि अवंतिकाच्या पर्समध्ये टाकतो. काही बोलत नाही पण त्याला काळजी असते. ऍपल आता अवंतिकाच्या पर्समध्ये टाकलेलं असतं. कुणाला आवाज दिला तर प्लीज प्लीज ऐश्वर्या सांभाळून घे. ऐश्वर्या म्हणते ठीक आहे मी घेते सगळं सांभाळ. जानकी आणि अवंतिका चाललेली असतात कोर्टामध्ये. मित्र सुद्धा अवंतिकाच्या मागे मागे असतो. ॲडव्होकेट देसाई म्हणून असतात, त्या आता अवंतिकाच्या विरोधात वकील असतात. आता अवंतिकाला मोठ्या वकिलाशी टक्कर घ्यायची असते आणि सौमित्र त्या देसाईंना बघतो तेव्हा शॉक होतो की देसाई अवंतिकाच्या विरोधात. सौमित्र म्हणतो बापरे, आता या लढणारे म्हटल्यावर अवघडच. जज वगैरे आलेले असतात. कोर्टाची कारवाई लगेच सुरू होणार असते. जज म्हणतात की हेअरिंगला सुरुवात करावी, अजिबात वेळ व्हायला घालवू नका. सुरू झालेले असतात प्रश्न विचारणं, आरोप करणं, प्रत्यारोप करणं. आता पहिलेच ज्या वकील असतात विरोधात त्या म्हणतात की जज साहेब मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगते की या ज्या दिसताय शर्वरी हिने स्वतःच्या नवऱ्याची हातोडीने ठेचून ठेचून मारून हत्या केली आहे. आता शॉक झालेले असतात. अवंतिका म्हणते ऑब्जेक्शन मिलॉर्ड. ॲडव्होकेट देसाई जे आरोप माझ्या अशिलावर करताय जो सिद्ध झालेले नाहीये, ते काहीही पुरावा नसताना आरोप करतात. आता पहिल्या साक्षीदाराला बोलवण्याची परवानगी मागितलेली असते देसाईंनी. जानकीलाच तिने बोलवलेलं असतं साक्षीदार म्हणून पहिल्यांदाच. आता अवंतिका शॉक होते की जानकीला काय प्रश्न विचारणार आहे ही देसाई. ती सुद्धा घाबरते, पण आता बोलवलंय म्हटल्यावर जानकीला जायला लागतं. की आता शपथ वगैरे घेतलेली असते, जे काय बोलणार ते खरं बोलणार, खोटं काही सांगणार नाही. तुझं शर्वरीशी काय नातं आहे जानकी सांगता का जरा? माझ्या ननंदबाई माझ्या मिस्टरांची बहीण आहे. किती वर्ष त्यांना ओळखता? 14 वर्षांपासून त्यांना ओळखते. शर्वरी आणि विक्रांतच्या नात्याबद्दल तुम्हाला सगळी माहिती जवळजवळ असू शकते, बरोबर ना जानकी? तुझ्या मते शर्वरी आणि विक्रांतचे संबंध कसे होते? जानकी प्लीज खरं खरं ते उत्तर द्या. चांगले होते. वकील म्हणतात आर यू शुअर? चांगले होते. जानकी म्हणते का? विक्रांत आणि शर्वरी यांच्यामध्ये काहीच मतभेद नव्हते याची गॅरंटी आहे तुम्हाला जानकी? जानकी रणदिवे खरं खरं प्रश्नांची उत्तर द्या. शर्वरी आणि विक्रांत यांचं नातं खरंच चांगलं होतं का? यांचे संबंध खरंच चांगले होते का? आणि तुम्हाला बऱ्यापैकी माहितीच असेल, त्यामुळे खरं खरं बोलावं अशी तुम्ही शपथ घेतली आणि खरंच सांगावं ही सुद्धा अपेक्षा आहे. जानकी रणदिवे खरं काय ते उत्तर द्या. जानकीला आता प्रश्न पडलेला असतो विक्रांत आणि शर्वरी यांच्या संबंधांबद्दल मी काय बोलू? त्याच प्रश्नात जानकीला अडकवलेलं असतं. त्याच्यामध्ये सतत भांडणं होत होती, त्यांचे संबंध चांगले नव्हते, त्यांचं जे लग्नानंतरचं आयुष्य होतं ते अजिबात व्यवस्थित नव्हतं, सगळं काही विस्कळीत झालेलं होतं.
वकिला आता असे प्रश्न विचारलेले असतात की त्याची उत्तर देऊ की नको हाच प्रश्न पडलेला असतो. वेद होते आता थोडेफार ते कुठेही असतात मॅडम होते. नंतर सगळं सुरळीत आणि व्यवस्थित चाललं होतं. सगळं काही छान होतं मॅडम. का घ्यावी भांडण व्हावं असं काहीच नाही. छान त्यांचं आयुष्य चाललेलं होतं. की म्हणते मॅडम तुम्ही जे बोलताय ते सगळं खूप आधी घडलं होतं. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात त्यांच्या संसारात सगळं काही छान आणि व्यवस्थितच चाललेलं होतं. बाळ दत्तक घेण्यासाठी तुमच्याकडून पैसे घेतले आणि प्रेग्नंट असल्याचं नाटक केलं शर्वरीने. हे खरंय का? वकिलांनी सगळीच माहिती काढलेली असते शर्वरी बद्दल आणि आता जानकी अडकलेली असते. अगदी ततमम करायला लागलेली असते. आता अवंतिका उठते आणि म्हणते ऑब्जेक्शन मी लॉर्ड, प्लीज माझ्या वकील काहीही प्रश्न विचारताय आणि मिसेस जानकीला आता टेन्शन आलंय काय आणि कशी उत्तरं द्यावी. प्रश्नाचा या गोष्टीची संबंधच नाहीये ते प्रश्न विचारले जात आहे. तर ते वकील असतात त्या म्हणतात नाही मिलॉर्ड, या सगळ्या प्रश्नांचा या केसची संबंध आहे म्हणूनच मी विचारते. विक्रांत यांच्यावर शर्वरी वारंवार संशय घ्यायच्या, त्यांच्यात वादविवाद व्हायचे, त्यांच्यात भांडण व्हायचे. बरोबर का जानकी रणदिवे? आता शर्वरीने मान खाली घातलेली असते आणि जानकीला परत प्रश्न पडलाय, ही मला काय प्रश्न विचारते आणि कोणत्या याच्यामध्ये संकटात टाकतीये. संशयी जो व्यवहार आहे त्यांचा, संशय जो स्वभाव आहे त्यांचा, एका मुलीला भर रस्त्यात थोबाडीत मारली होती. जानकी रणदिवे बरोबर बोलतीये का मी की हे सुद्धा चुकीचंच आहे माझं? जानकी शर्वरीकडे बघत असते आणि हो असं म्हणते, कारण खोटं बोललं शक्यच नसतं, कारण वकिलाने सगळीच माहिती मिळवलेली असते. त्यामुळे जानकीला जे आहे ते खरंच बोलायला लागत असतं. शर्वरीचा स्वतःच्या रागावर कंट्रोल राहत नाही. राग आला की ती रागाच्या भरात काहीही करते, काहीही वागते, काहीही बोलते. ती फार विचित्र अशी वागत असते जेव्हा तिला राग येतो तेव्हा. वकील काहीही आरोप लावत असतात. वकिलांनी चांगलाच अभ्यास करून आलेले असतात. त्यामुळे जानकीला जे प्रश्न विचारले जातात प्रत्येक वेळेला जानकी खाली मान घालत असते. रागाच्या भरात ते काहीही बोलतात, काहीही वागतात आणि वकील साहेब, जज साहेब मी जे सांगते ते नोट करा. त्या रागाच्या भरात काहीही करू शकताय. मला काय म्हणायचंय, त्या रागाच्या भरात काहीही करू शकताय आणि त्यांचा हा स्वभाव हाच कारण ठरला विक्रांतचा खून करायला. विक्रांतचा तिने खून केला संशयी स्वभाव असल्यामुळे आणि विक्रांत गरीब असल्यामुळे त्याला काहीच प्रतिकार करता आला नाही. तर म्हणतो या वकिलांना इतक्या छोट्या मोठ्या घरातल्या गोष्टी कशा कळल्या. आता सौमित्रालाही टेन्शन आलंय की या वकिलाने अभ्यास केलाय तिथपर्यंत ठीक आहे, पर्सनल लाईफ मध्ये इच्छा या आधी आयुष्यात जे काही घडून गेले या वकिलाला सगळं कसं माहितीये. सौमित्रालाही विचार पडलेला असतो. त्याकडनं इतकी बारीक निरीक इन्फॉर्मेशन मिळवली असेल. आता सौमित्र सुद्धा विचार करत असतो की हिला सगळी माहिती कशी मिळाली. का म्हणते मी लॉर्ड, हे जे काय बोलताय ते जरा पर्सनली जाऊनच बोलताय. राकेट देसाई जे काय बोलला त्यावरून सिद्ध होऊ शकतं की शर्वरी अत्यंत रागीट स्वभावाच्या आहे, बरोबर, आणि त्यांच्या म्हणण्यानुसार रागीट स्वभावामुळे त्यांनी खून केला, बरोबर ना. आणि तसं जर असतं रागीट स्वभावामुळे शर्वरी यांनी खून जर केला असता आपल्या नवऱ्याचा, जगातला प्रत्येक माणूस दिवसाला एकतरी खून करेलच की, कारण राग आला म्हणजे खून करायचा, राग आला म्हणजे खून करायचा असं मिसेस देसाई यांना वाटतंय. ऍडव्होकेट देसाई आता बोलती बंद केलेली असते अवंतिकाने देसाईची. सगळे लोक हसायला लागलेली असतात. अवंतिका म्हणते मला एवढंच म्हणायचं होतं की शर्वरी रागीट स्वभावाच्या आहे म्हणून नवऱ्याचा खून करतील हे सारखं सारखं सांगणं चुकीचं आहे आणि यात काहीच तथ्य नाही. जज साहेब म्हणतात चुकीचं स्टेटमेंट पास करू नका प्लीज, भानावर राहून प्रश्न विचारा. आता देसाई म्हणतात आय एम सॉरी, मी इथून भानावर राहूनच प्रश्न विचारेन. की रणदिवे यांना काही प्रश्न विचारू शकते का? अवंतिका आता जज साहेबांना परमिशन ग्रँटेड. आता अवंतिका जानकीला प्रश्न विचारायला लागलेली असते. विक्रांत आणि शर्वरी यांच्यामध्ये भांडण व्हायचं ही गोष्ट कधीची आहे जानकी? मी आधी सांगितलं हे खूप पूर्वीचं आहे, म्हणजे अगदी सुरुवातीचं नवीन लग्न झालं त्यावेळीची गोष्ट आहे. टोकाचा खूप निर्णय घेतला होता त्यांनी, पण त्यानंतर दोघांनी समजुतीने शांतपणे विचार केला, एकमेकांची मतांची जुळाव झाली आणि त्यांनी सगळं शांतपणे निर्णय घेऊन जो काही विचार केला होता त्यांनी तो सोडून दिला आणि व्यवस्थित ते संसाराला लागली होती. एकमेकांशी त्यांनी जुळवून घ्यायचं ठरवलं आणि मान्य केलं की आपल्याला बाळ होऊ शकत नाहीये, यात कोणाचीच चूक नाहीये. मूल दत्तक घ्यायचं सुद्धा ठरवलं होतं. दोघांमध्ये चांगल्यापैकी अंडरस्टँडिंग सुरू होती आणि संसारही चांगला चालला होता. मूल दत्तक घेऊन सुखी संसार ते करायला सुरुवात करणार होते. त्यानंतर विक्रांत आणि शर्वरी यांचे संबंध कसे होते जानकी उत्तर द्या. अवंतिका आता जानकीला प्रश्न विचारत असते. चांगलं चाललं होतं, एक मूल दत्तक घेतलं होतं आणि नॉर्मली संसार असतो सगळ्यांचा तसाच व्यवस्थित छान असा संसार चालला होता. लोकाला वगैरे अजिबात गेले नाही आणि चांगला संसार करत होते. ते का म्हणते माझे सगळे प्रश्न विचारून झालेत. त्याला विचारतात की प्रश्न विचारायचे का? देसाई म्हणते नाही मला नाही विचारायचे प्रश्न. ते का म्हणते मी लॉर्ड मला एवढंच म्हणायचं होतं की देसाई वकील जे काही म्हणत होत्या की अवंतिका आणि अवंतिकामध्ये सारखं भांडण व्हायचं म्हणून शर्वरीने नवऱ्याबरोबर सारखं भांडण व्हायचं म्हणून नवऱ्याचा खून केला, हे जे वकिलांना म्हणायचं होतं देसाईंना ते चुकीचं आहे एवढंच मला सांगायचं होतं. त्यामध्ये वादविवाद होते, मतभेद होते, नंतर एक पर्याय निवडला आणि नात्याला एक चान्स दिला आणि सुखी संसार ते करू लागले होते. मुळे नवऱ्याचा खून केला हे अत्यंत त्यांच्यावर जो आरोप लावलाय ते चुकीचं आहे. प्लीज मी लॉर्ड याची दखल घ्यावी. देसाई वकील उभे राहिलेले असतात आणि शर्वरीला काही प्रश्न विचारायचे याची परवानगी द्यावी. जज साहेब म्हणतात परवानगी आहे. शर्वरीला प्रश्न विचारायला देसाई सुरुवात करते. मुळशीमध्ये कधी आला आणि का आला? म्हणते 15 तारखेला आले मी मुळशी. माहेर आहे म्हणून मी मुळशीत आले. ती स्मार्ट आणि कन्व्हिनियंट उत्तर दिलं तुम्ही शर्वरी. पैशांची गरज होती
म्हणून तुम्ही माहेरात आला होता आणि पैशांची गरज होती म्हणून राहुल सोबत मिळून स्वतःच्या माहेरमध्ये चोरी केली, ती ही मोठी, बरोबर का? चोरीची आता बोलती बंद झालेली असते आणि एवढी छोट्या छोट्या गोष्टींची माहिती या वकिलाला कुठून मिळाली हा प्रश्न सौमित्राला सारखं सतावत असतो. राहुलचा आणि तुमचा काय संबंध आहे? तेव्हा शर्वरी सगळ्यांच्या समोर म्हणते विक्रांतचा मित्र आहे तो. वकील म्हणतात फक्त विक्रांतचा मित्र आहे का तो? तुमचं पण काहीतरी नातं असेल ना हो, नीट आठवा म्हणजे आठवेल तुम्हाला. करायला मदत का करेल, हो की नाही? वकील इतके छोटे छोटे पॉइंट मांडत असते आणि तिला एवढी माहिती कुठून मिळाली हाच प्रश्न पडलेला असतो. पण मित्र आहे की राहुल? ती का आता उभी राहिलेली असते. देसाई उगाच काही प्रश्न विचारता आणि शर्वरीला त्रास देण्याचा प्रयत्न करता मिलॉर्ड. देसाई म्हणते की माय लॉर्ड, अवंतिका प्रत्येक गोष्टीवर जर ऑब्जेक्शन घ्यायला लागला तर मी प्रश्न कशी विचारू आणि केस पुढे कशी जाणार? जज साहेब म्हणतात अवंतिका तुम्ही जरा शांत राहा, प्रत्येक वेळेला ऑब्जेक्शन घेऊ नका, त्यांना थोडेफार प्रश्न विचारू द्या की. वकील म्हणतात शर्वरी तुमचं आणि राहुलचं नातं काय जरा स्पष्टच सांगा. काहीच उत्तर देत नाही आणि तिला आता प्रश्न पडलेला असतो की मी काय नातं सांगू कोर्टामध्ये. मित्रांनो हा भाग तर इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी आपण थोडक्यात बघूया. शर्वरी आणि राहुल यांचं अफेअर आहे आता देसाई वकील सगळ्यांच्या समोर ओरडून ओरडून सांगतात. विक्रांत त्यांच्या वाटेतला काटा झाला होता म्हणून यांनी बरोबर यांच्या वाटेतला काटा दूर केला. बरोबर शर्वरी यांनी काढून टाकला मिलॉर्ड. फार स्मार्ट आहे शर्वरी. पण ती का आता जानकीला म्हणत असते सगळं राहुलनेच केलं आणि खूप स्मार्टली तो शरुताईला फसवतोय. की म्हणते अवंतिका आपण हे सिद्ध कसं करायचं की सगळं काही राहुलनेच केलंय. सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं की शर्वरीला या सगळ्या याच्यातून कसं बाहेर काढायचं, कारण मोठा प्रॉब्लेम आलेला असतो. जी वकील आलेली असते तिला सगळ्या गोष्टींची माहिती असते आणि बरोबर प्रश्न विचारून ती अडकवत असते. बघू आता याच्यातून कसा मार्ग निघणार आणि शर्वरीला निर्दोष सोडवण्यासाठी अवंतिका काय काय करणार. जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.